छापा कॉल दिला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे त्रिमूर्ती 11 यांनी. डिसिजन सांगा दादा. चौथा चेंडू घेऊन येत आहेत तुषार. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2च धावा दिलेल्या आहेत तुषार यांनी. हो, चौथा चेंडू टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. बॅट्समनने आदित्य. पाचवा चेंडू डॉट गेलेला आहे. आपल्या अनुभवाचा चांगलाच इथे उपयोग केलेला आहे तुषार यांनी. वय बघितलं तर 40+ आहेत ते आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत. हा फुल टॉस चेंडू पाहू. हा तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या त्या फिल्डरने आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पुसला येतो 9 रनवर. त्रिमूर्ती 11 यांचा जो क्रिकेट मधील स्तंभ आहे हेमंत दुधाळ, दत्तनगरचं क्रिकेट ज्याने गाजवलं तो आता आलेला आहे. बॉलर नेम आयान. भाऊ आयान आपल्या संघासाठी काय करतायत? त्रिमूर्ती यांना विनंती आहे की तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरला एक प्लेअर आतमध्ये असणार आहे तुमचा. चेंडू वाईड घोषित केलेला आहे अंपायर यांनी. आयान यांचा चांगलाच प्रयत्न वाईट वर टाकण्याचा, पण बॉल जास्त बाहेर गेल्यामुळे हा वाईट चेंडू. स्ट्राईक वर आदित्य आणि हा वरती उडवलेला बघू हा झेल होतोय का, आणि हा झेल काय झालेला नाहीये. 2 रन घेण्यामध्ये स्कोर जाऊन पुसलाय 1 बॉल 12 रन. दुसरा चेंडू आयान आपल्या संघासाठी. वाईट चेंडू. आयान यांना काही तो टिप्पा मिळत नाहीये.
चेंडू उडवलेला आहे खाली. फिल्डर बघू झेल होतोय का. आणि हा झेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न तिथे प्लेयर्सचा. आणि ह्या एका झेलवरती 3 रना काढलेल्या आहेत सोनबादेवी यांनी. झेल हा सोपा नव्हता. आणि संघ जाऊन पोचलाय ते 16 धावा. आणि चांगलाच असा शॉट मारण्यामध्ये अपयशी पडलेले आहेत ते म्हणजे विवेक. आणि तिथे त्याचा झेल टिपलेला आहे. आता येत आहेत ते म्हणजे आशू. बघू आशू आपल्या संघासाठी काय करतायत. आशू आलेला आहे. वॉर्डच्या मॅच असल्यामुळे बावीस धावा झाले. 22 धावा झालेल्या आहेत. आताच एक उत्तुंग षटकार आशू यांनी ठोकलायला. आणि परत एकदा उंचावर हा षटकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 28. दोन चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत आशू यांनी. डावखुरे फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना दिसत आहेत. आणि तेवढंच महागडं षटक आयन यांचा. आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच तटवलेला आहे. अत्यंत चांगली खेळी करताना दिसत आहे आशू. आणि हे षटक संपलेलं आहे. आयन यांनी या षटकामध्ये 28 धावा झालेल्या आहेत. त्यात आयन यांनी 19 धावा दिलेल्या आहेत. पुढचं षटक घेऊन आले हेमंत. उंचपुरे हेमंत ऑलराऊंडर म्हणून आपल्या विभागात प्रसिद्ध. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करतात. त्यांचा सामना करतील आदित्य. आणि हा चांगला चेंडू थोडासा चुकला. यष्टीरक्षकाच्या हातातून सटकला आणि त्याच संधीचा फायदा घेऊन 1 धाव पूर्ण केलेली आहे त्यांनी.
धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या झाली 29. चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातून सुटल्यामुळे एक धाव घेता आली त्यांना. दरम्यान आशू यापूर्वी 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले होते आशू यांनी. आणि पाहूया आत्ता काय करतात हेमंत यांच्या गोलंदाजीवर. आणि हा टप्प्याचा चेंडू मला वाटतं स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी. आशू यांनी वेळेवर जज केला आणि तो चेंडू तसाच सोडून दिला आणि स्क्वेअर चेंडू मार्फत एका धावेची भर पडलेली आहे. धावसंख्या पोहोचते 33च्या घरात. चार षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने हलकेच तटवलेला. पाहूया किती धावा घेतात आशू. आणि दुसरा धावेसाठी प्रयत्न. हे धोकादायक ठरलेलं असतं परंतु पंचांनी दिलाय नकार. चांगली धाव आशू यांच्या मार्फत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अत्यंत चपळाईने आशू हे धावा काढत आहेत. त्यांना एकेरी दुहेरीचं महत्व मला वाटतं जास्त कळतंय आणि आपल्या हातात स्ट्राईक ठेवायची आहे कारण त्यांना माहिती आहे की आपण हे चेंडू सीमारेषे पार पाठवू शकतो. आणि हा हलकेच टाकलेला चेंडू आणि हा झेल होऊ शकतो आणि हे झेल बाद आशू परत आहेत तंबू मध्ये. आशूने 14 धावा पटकावलेल्या आहेत. पुढचा फलंदाज आलाय संतोष पाटील. तीन चेंडू आणि 32 धावा. चांगला झेल टिपला आर्यन यांनी. तेवढी चांगली गोलंदाजी हेमंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. संतोष पाटील यांना खोलवर टप्प्याचा चेंडू हेमंत यांच्याकडून. मला वाटतं दोन्ही संघ हे आपल्या विभागातील असल्यामुळे प्रत्येकाला त्यांची खेळी माहीत असल्याचा फायदा घेत आहेत हेमंत. आले आहेत आदित्य. पाहूया आपल्या संघासाठी. आणि हा परत खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू वेगवान चेंडू हेमंत यांच्या भात्यातून. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत आणि शेवटचा चेंडू फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये हेमंत यांनी. त्याच्यात एक स्क्वेअर चेंडू टाकला होता आदित्य. आणि हा पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हे झेल होता होता वाचलेले आहेत आदित्य. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या संतोष पाटील आणि आदित्य यांनी. आणि हे षटक संपले. षटका अखेर धावसंख्या झाली आहे 35 धावा. 3 षटका अखेर धावसंख्या झाली आहे 35. सोनबादेवी यांना थोडीशी चांगली अजून सुरुवात करायला हवं कारण समोरचा जो संघ आहे तो त्रिमूर्ती 11 दत्तनगर विभागातील एक चांगला संघ. चांगले खेळाडू चांगले फलंदाज गोलंदाज या संघामध्ये आहेत. तेवढाच ताकदीचा आहे सोनबादेवी. पाणी घेऊन 12th मॅनच जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि 12th
सचिन परत जायचं नाही तुम्हाला, नाही तर पेनल्टी मारणार आहे तुमच्यावरती. इथे सांगा तुम्हाला पाणी पाहिजे तर. पाकिजाचा कॅप्टन कर्णधारांनी नॉनेफिकीसाठी यायचा आहे. पाकिजा 11, पाकिजा 11च्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान तुषारचा दुसरा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकला होता संतोष पाटील यांना, दुसरा चेंडू टाकतात डावखुरे गोलंदाज आणि उंचावर उडालेला पाहूया झेल होते का. झेल खाली आलेले क्षेत्ररक्षक परंतु चुकलेले आहेत. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगला चेंडू, डावखुरा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत तुषार. हे देखील नावाजले गोलंदाज आपल्या विभागात आणि मुंबईमध्ये आपल्या संघासाठी बरेच चांगलं कार्य केलं होतं तुषार यांनी. आणि आता हे आपल्याच विभागात खेळताना रिव्हर्स फटका चुकलेला आहे. मला वाटतं संतोष पाटील हे रिव्हर्सचे बादशाह आहेत, परंतु तुषार हे चकवतायत, वेळोवेळी चकवतायत संतोष पाटील यांना. 3 चेंडू मध्ये 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत तुषार यांनी. पुढचा चेंडू आणि परत चुकलेले आहेत मारण्याच्या प्रयत्नात. फिरकी गोलंदाज तुषार आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवताना, आपल्या विभागात खेळताना तुषार जाधव. आणि परत चुकलेले आहेत संतोष पाटील यांना. मला वाटतं सूर गवसलेला नाहीये अजून. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत तुषार जाधव यांनी. शेवटचा चेंडू, आतापर्यंत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि हे संघासाठी खूपच चांगलं आहे की एका षटकामध्ये फक्त 2च धावा आणि जोरदार तटवलेला आहे. मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागणार. दरम्यान थोडस कच्चा क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेता आलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत भर पडते. चौथ्या षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 39. पाकिजा 11 संघाच्या 18 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे यांना काही पेनल्टी लागत नाही आहे. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. रियाल सामना करतील आदित्य. आणि ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू हलकेच तटवलेला आहे पाहूया. आणि 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न, चांगली धाव, चोटी धाव काढलेली आहे आदित्य यांनी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत झाले 41. स्वर्गीय शरद कोळी स्मृती चषक 2025. रियाल पुढचा चेंडू, अकुटप्प्याचा चेंडू, ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला पंचांनी. अतिरिक्त धावामध्ये भर पडते. धावसंख्या झाली 42. आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत रियाल यांनी. आदित्य आपल्या संघासाठी चांगली खेळ करत असताना अकुटप्प्याचा चेंडू, परंतु त्याचा फायदा काही घेता आला नाही. झेल उडालेला आणि झेल टिपलेला आहे. आदित्य जात आहे तंबूत परत.
आणि आता आलेले आहेत सचिन. तिसरा चेंडू रियाल यांचा आणि हा थोडासा आखून टप्प्याचा चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येत परत भर पडते. 43 धावा झालेल्या आहेत. आणि हा आखून टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पावया झेल होते का आणि हा थोडा चेंडू फिरलेला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या सचिन यांनी आणि संतोष यांनी. 45 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया 50 पार करतायत का सचिन. रियाल्यांचा पुढचा चेंडू आणि हा जोरदार तटवलेला आहे. पाहूया चौकार होतोय का आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. तेवढी चांगली फेकी आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते सचिन यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या 46. आता आलेले आहेत संतोष पाटील. संतोष पाटील यांना अजून काही सूर गवसलेला नाही आहे कारण लगातार 3 चेंडू त्यांनी निर्धाव खर्ची केले होते. आणि हा खूप टप्प्याचा चेंडू आणि हा स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला आहे. रियाल हे वारंवार मध्ये चेंडू टाकतायत परंतु तो स्क्वेअर म्हणून घोषित केला जातोय. धावसंख्या झाली 47. आणि हा चांगला चेंडू. मी म्हणालो की संतोष पाटील यांना अजून काही सूर गवसले नाही काय त्याचा फायदा संघाला काही होत नाहीये. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू निर्धाव घातलेले आहेत. खर्ची केलेले आहेत. शेवटचा चेंडू रियाल यांचा आणि हा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू टाकलेला आहे रियाल यांनी आणि अतिरिक्त धाव संख्येत भर पडते. 48 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत रियाल यांनी 4 चेंडू अतिरिक्त स्क्वेअर चेंडू टाकलेले आहेत आणि 4 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पाहूया षटकार ठोकतायत का संतोष पाटील. आणि हा चांगला चेंडू. एकही धाव मिळाली नसती परंतु चांगले चपळाई दाखवली आणि सचिन यांनी बाईकच्या रूपात 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झाली 49 आणि 50 धावा जिंकण्यासाठी 50 धावा जिंकण्यासाठी आहेत. लाईनअप करून बाहेर यायचंय आणि लाईनअप करूनच आत जायचंय दोन्ही संघांनी. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा इथे हजर पाहिजे नाही तर पेनल्टी दिली जाईल. पाकीजा 11च्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. पाकीजा 11.
पाकीजा 11 संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. पाकीजा टी शर्ट लेने के लिए आ जाइए. टॉस पण उडून घ्यायचा आहे टी शर्ट घालून. टी शर्ट लेके जाइए. पाकीजा 11 टी शर्ट. और जल्दी टॉस के लिए भी आ जाइए. त्रिमूर्ती 11 यांना लाईटची गरज असेल तर त्यांनी सांगायचं आहे, लाईट ऑन केल्या जातील. त्रिमूर्ती 11 जर लाईटची गरज असेल तर सांगायचं आहे, लाईट ऑन केल्या जातील. जर लाईट लावायची असेल तर ओव्हर संपल्यानंतरच लावता येईल, मध्येच लावता येणार नाही. जर लावायची असेल तर आत्ताच सांगा. रफीक जहां पे है लाइट चालू करना. पाकीजा 11 कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. पन्नास धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सोनबादेवी संघाने त्रिमूर्ती संघासमोर. आपल्या विभागातील 2 तडाखेबाज एकदम ताकदीचे संघ एकमेकांसमोर उभे आहेत. चांगली गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघाकडून 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सोनबादेवींनी. आणि पहिले षटक घेऊन आले आहेत सचिन. फलंदाजीसाठी प्रथम आलेले आहेत ते फिरोज. आणि नॉन स्ट्राईकला आहेत यज्ञेश. पंच म्हणून काम पाहतायत हेमंत कोळी आणि अनिल कोळी. पहिले 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि आता पाकीजा 11 आणि पहिला चेंडू आणि ही कॅच ड्रॉप झालेली आहे सोनबादेवीकडनं. आणि रनआउट सुद्धा फेटाळलेला आहे अंपायर यांनी, पंच हेमंत कोळी. आणि आपला टॉस उडत आहे ट्रॉम्बे ए संघ आणि पाकीजा. कॉल केला तर ट्रॉम्बे संघाने आणि टॉस विन झाला तर ट्रॉम्बे संघ. ट्रॉम्बे संघाने आपला निर्णय लवकरात लवकर कमिटीकडे कळवावे. दोन चेंडू टाकलेले आहेत सचिन यांनी फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सामना करतील फिरोज. आणि हा लोअर फुलटॉस चेंडू चांगला तटवला होता आणि तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सोनबादेवी संघाकडून.
मला वाटतं हा चौकाराच्या दिशेने जाणारा चेंडू चांगला अडवलेला आहे क्षेत्ररक्षकाने. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या आली 3. पुढचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलाय पंच हेमंत कोळी यांनी. अतिरिक्त धाव संख्येत भर. 4 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना सचिन, परंतु स्क्वेअर चेंडू टाकलेला आहे. आणि हा जोरदार तटवलेला पाहूया. हा षटकार होता का झेल खाली आहेत विवेक पाटील आणि हा चांगलाच अडवलेला आहे. झेल सुटलेला आहे, परंतु षटकाराच्या दिशेने जाणारा चेंडू त्यांनी अडवलेला आहे. 2 धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. एकच धाव काढलेली आहे. मला वाटतं हा षटकाराच्या दिशेने जाणारा होता. विवेक पाटील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. आणि हा रिव्हर्स पद्धतीचा फटका आणि हा यशस्वी फटका मानता येईल, कारण गेला चौकाराच्या दिशेने सीमारेषे पार चेंडू. फिरोज यांची चांगली खेळी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये 6 धावा फिरोजने काढलेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 9. 10च्या सरासरीने खेळायचं आहे ते त्रिमूर्ती संघाला आणि त्याच पद्धतीचा खेळ आपल्या फिरोज कडून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने ठोकलेला पाहूया. विवेक पाटील चांगली क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसत आहेत. चांगली फेकी करताना दिसत आहेत. दरम्यान 1 धाव पूर्ण. धाव संख्या झाली 10. पहिल्या षटका अखेर धावा झालेल्या आहेत 10. 10च्या सरासरीनेच खेळायचं आहे त्रिमूर्ती संघाला. मला वाटतं 10च्या सरासरीने देखील ते धावा जर त्यांनी पूर्ण केल्या तरी आरामात हा सामना आपल्या खिशात टाकू शकतात. परंतु क्रिकेट म्हणजे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत कोणीही सांगू शकत नाही की क्रिकेट मध्ये काय होऊ शकतं. पुढचं षटक घेऊन आलेत विवेक पाटील. विवेक पाटील हे देखील आपल्या विभागात नावाजलेले फलंदाज, गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक म्हणून नावाजलेले आहेत. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात. दरम्यान समोर आहेत फिरोज. चांगले फलंदाज, तडाखेबाज फलंदाज, अत्यंत थंड डोक्याने खेळतायत. त्यांना माहिती आहे की आपल्या संघासाठी विजयासाठी आपण काय करायला हवं. आणि हा टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आणि हे त्रिफळाची झालेले आहेत फिरोज. चांगला चेंडू विवेक पाटील यांचा. फिरोज तंबूत परतताना थोडेसे निराश, कारण चांगली खेळी करत होते फिरोज, परंतु मला वाटतं विवेक पाटील यांचा हा चेंडू त्यांना काही समजलेला नाही. चौकाराच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात आणि पुढचे फलंदाज आलेले आधी. पहिली 4 षटकं 20 मिनिटात संपवायची आहेत, याची नोंद घ्यायची आहे, नाहीतर 5व्या षटकामध्ये पेनल्टी दिली जाईल आणि 5व्या षटकात 1 गडी आतमध्ये ठेवावा लागेल. पहिल्या चेंडू मध्ये पहिलाच बळी मिळवलेला आहे फिरोज यांच्या रूपाने. आणि परत एकदा चांगला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आधी, परंतु तेवढे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर फिरोज यांना तंबूत पाठवलेला आहे. दुसरा चेंडू टाकलाय निर्धाव. 10च्या सरासरीने खेळायचं आहे त्रिमूर्ती संघाला. आणि परत आकुटप्याचा चेंडू फायदा घेताना दिसत आहेत आधी, आणि चेंडू गेला सीमा रेषे पार. षटकार. ज्या धावांची गरज त्रिमूर्ती संघाला होती, ज्या फटक्याची
गरज होती तोच फटका आता आदी यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 16. थोडासा जास्तच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच चेंडूचा फायदा घेतला आदी यांनी. मला वाटतं आदी हे सुरुवातीपासूनच विचार करून आलेले आहेत की चौकार षटकारांच्या आतिषबाजी करायची आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय आदी यांना. दरम्यान पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते, तिसऱ्या चेंडू मध्ये षटकार आणि चौथ्या चेंडू मध्ये 1 धाव असे एकूण 7 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत विवेक पाटील यांनी. हा चांगला चेंडू वारंवार चकवतायत फलंदाजांना. शेवटचा चेंडू आतापर्यंत फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. 10च्या सरासरीने खेळायचा आहे. 3 धावा कमी पडतायत. पाहूया यज्ञेश काय करतायत आणि हा जोरदार तटवलेला झेल होऊ शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 षटकांची धाव संख्या झाली 18. चांगलं षटक म्हणता येईल. 1 षटकार देऊन देखील फक्त 8च धावा दिलेल्या आहेत विवेक पाटील यांनी. चांगलं षटक. एक चांगला खंदा फलंदाज त्यांनी बाद केलाय आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. आताही जर झेल पकडला असत 2 गडी बाद झाले असते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ते आणि धावसंख्या झाली 18. चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. सामना करतायत ते आदी आणि यज्ञेश. आणि आता खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जाणारा. थोडे देखील सफल झालेले नाही आहेत आणि यज्ञेश यांच्याकडून जातोय निर्धाव चेंडू. थोडस संघासाठी घातक. आता 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. चौकार षटकारांची आतिषबाजी करायला हवी आहे. आणि आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार तटवलेला. पाहूया झेल होते का. आणि मला वाटतं चेंडू दिसला नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जात आहे चौकाराच्या दिशेने. कदाचित झेल होऊ शकला असता जर चेंडू त्यांना दिसला असता तर. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 22. 16 चेंडू 28 धावा. आणि हा चांगलाच तटवलेला. पाहूया ऑफसाईडच्या दिशेने जाणारा क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. मला वाटतं यज्ञेश यांचा नकार होता परंतु 2 धावा पूर्ण केल्यात आदी यांनी. सध्या ज्या धावांची गरज आहे एकेरी दुहेरी चौकार षटकार. मला वाटतं त्यांनी त्रिमूर्ती संघाने एकही धाव सोडायला नको आहे जर विजय पाहिजे असेल तर. आणि तेवढं चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला दिसत आहेत तो सोनवादेवी संघ. हा स्वेर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे आणि आता हा धोकादायक असू शकतो स्वेर चेंडू. कारण धावा रोखल्या तरच आपण विजयाकडे जाऊ शकतो हे सोनवादेवी संघाला माहित आहे. परंतु यावेळी जर अतिरिक्त धावा दिल्या तर संघ धोक्यात येऊ शकतो. आणि चांगला चेंडू आणि चांगलाच उंचावर पटकवलेला षटकार. यज्ञेश यांच्या बॅट मधून निघालेला एक क्लासिक फटका. स्ट्रेट ड्राईव्ह उंचावर मारलेला षटकार. धावसंख्या झाली 31. 19 धावांची गरज
आणि हा ऑफसाईडच्या दिशेने जोरदार मारलेला चौकार. चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते यज्ञेश यांच्याकडून. आतापर्यंत ते फिरोजला बॅकअप देत होते आणि आता त्यांनी पूर्ण संघाची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे आणि संघाला विजयाकडे कसं नेता येईल याचा विचार करून ते फटकेबाजी करत आहेत. धावसंख्या झाली आहे 35. 15 धावांची गरज. 13 चेंडू आणि 15 धावा. शेवटचा चेंडू आणि हा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात चुकलेले आहेत यज्ञेश. चेंडू जातोय निर्धाव. 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटके संपलेले आहेत. 35 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. मला वाटतं अतिशय सोपं थोडस कठीण असणार हे आव्हान. पाहूया त्रिमूर्ती संघ कसं पार पडतोय आणि सोनबा देवी संघ त्यांना कसा रोखतोय. पुढचं षटक घेऊन आले ते बाबू पाटील उंचपुरे आपल्या संघासाठी काय करतायत आणि त्रिमूर्ती संघाला विजयापासून कसं परावृत्त करतायत हे आपण पाहूया बाबू पाटील यांच्या रूपाने. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू चांगलाच तटवलेला आहे. पाहूया आदी यांनी. मला वाटतं यज्ञेश हे चांगली खेळी करत असताना आदी हे त्यांना प्रोत्साहन देत आहेत की आपल्या संघासाठी चांगली खेळी करावी म्हणून 1 धाव त्यांनी काढून दिलेली आहे. 14 धावांची गरज. 11 चेंडू 14 धावा. बाबू पाटील आणि हा लोअर फुल टॉस चांगलाच तटवलेला आहे. यज्ञेशाने दरम्यान 1 धाव पूर्ण. थोडस गचा क्षेत्ररक्षण परंतु तेवढ्या चपळाईने पुन्हा चेंडू पकडून चांगली फेकी केलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली आहे 37. 10 चेंडू 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. 37 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागताना परंतु पंचांचा नकार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अत्यंत चपळाईने दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि मला वाटतं सोनबा देवी संघ यांनी अपील केलेला परंतु पंचांनी नकार दिल्यामुळे त्यांचं लक्ष काही चेंडूकडे गेलं नाही. त्याचाच फायदा घेतलाय आदी आणि यज्ञेश यांनी. 2 धावा पूर्ण केलेल्या ज्या संघासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या. पुढचा चेंडू घेऊन आले बाबू पाटील आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. झेल उडालेला आहे. राजा कोळी झेल खाली परंतु त्यांना काही टिपता आलेलं नाही. दरम्यान 1 धाव पूर्ण. 2 धाव देखील पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या झाली 41. 41. 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. त्रिमूर्ती संघ विजयाकडे कूच करताना दिसत आहेत आपल्याला. दरम्यान बाबू पाटील पुढचा चेंडू घेऊन आलेत आणि लोअर फुलटॉस आणि गेलाय चौकार. धावसंख्या आले 45. 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन्ही संघांनी तयार राहायचंय पुढच्या ट्रॉम्बे ए आणि पाकीजा 11. ट्रॉम्बे ए संघाने प्रथम गोलंदाजी निवडलेली आहे. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि हा जोरदार तटवलेला आहे. पाहूया चौकाराच्या दिशेने जाणारा आणि हा चांगला अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा देखील रोखू शकलेल्या नाहीत आणि धावसंख्या झाली आहे 47. फक्त 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज विजयासाठी त्रिमूर्ती संघाला.
यस सामना मात्र संपलाय. कॉंग्रॅच्युलेशन दत्तनगर त्रिमूर्ती संघ. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम आज एक आपण जर विचार केला तर भारतामध्ये एक